नमस्कार मंडळी. दिवाळी फराळाची सुरुवात करूया गोड अशा बेसनच्या लाडवाने. अगदी दाणेदार असे हे लाडू होतात. टाळूला अजिबात चिकटत नाही आणि अति तुपाने ते बसतही नाही. इथे मी 2 कप बेसन घेतले. ते व्यवस्थित चाळून घ्यायचं, त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या म्हणजे ते भाजताना इझी होतं. आता यामध्ये 2 कप बेसनाबरोबर मी काय घालणार आहे ज्यामुळे हे अगदी दाणेदार होते ते मी आता तुम्हाला सांगतेच. आपलं बेसन चाळून झालं आहे. इथे मी अर्धा कप तूप घेतलं आहे आणि 1 कप अगदी बारीक म्हणजे जो 0 नंबरचा असतो ना तो रवा घेतला आहे. त्यामुळे हे जे लाडू असतात ना ते छान अगदी दाणेदार होतात. कढईमध्ये आधी अर्धं तूप घालूया आणि पहिल्यांदा रवा भाजून घ्यायचा आहे. साधारण 5 ते 6 मिनटं झाल्यानंतर बघा रव्याचा कलर चेंज झाला आहे. आता आपण जे चाळलेलं बेसन आहे ना ते यामध्ये ॲड करूया. व्यवस्थित बेसन मिक्स झालं की उरलेलं तूपही यामध्ये ॲड करूया. हे जे बेसन आहे ते चणा डाळ मी आधी घरी भाजली आणि त्याचं गिरणीतनं पीठ करून आणलेलं आहे. त्यामुळे असंही त्याचा खमंग असा वास येतो आहे कारण डाळ ऑलरेडी आपण भाजलेली आहे ना म्हणून. आता बघा साधारण एक 10 ते 12 मिनटं झाली आहेत आणि बेसनचा कलर छान चेंज झाला आहे. पण हे थोडं कोरडं वाटतं आहे ना म्हणून मी यामध्ये 1 टेबलस्पून एवढं तूप घातलं आहे. म्हणजे टोटल आपल्याला 2 कप बेसन, 1 कप बारीक अगदी रवा आणि अर्धा कप आणि 1 टेबलस्पून एवढं आपल्याला तूप लागलेलं आहे. साधारण आपल्याला ना एक 20 मिनटं लागतात पूर्ण हे मिश्रण भाजून होण्यासाठी. आणि असं आपण चेपून जेव्हा भाजतो ना तेव्हा एक त्याच्या गुठळ्याही मोडतात आणि व्यवस्थित ते सगळीकडून भाजलं जातं. आता बघा छान याचा कलर चेंज झालेला आहे. हे एका परातीमध्ये पूर्ण गार होण्यासाठी ठेवून द्यायचे. कढई गरम असतानाच मी त्यामध्ये 2 टेबलस्पून ड्रायफ्रूट्सची भरड अगदी 1 टीस्पून एवढ्या तुपात परतून घेतली आहे. आता आपलं मिश्रण छान गार झालं आहे. त्यामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट्सही मिक्स केलेत आणि त्याच्या गुठळ्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत. इथे मी 1 कप पिठी साखर घेतली आहे. त्यामधली 3/4 कप आधी ॲड करायची आहे आणि 1 टेबलस्पून वेलची आणि जायफळाची पूड घालूया. आधी हे मिक्स करूया. जर वाटलं तर आपण साखर ॲड करू शकतो, पण मी इथे नाही केली कारण आम्हाला जेवढं गोड हवं आहे ना तेवढं अगदी बरोबर झालं आहे. तुम्ही पूर्ण 1 कपही यामध्ये ॲड करू शकता. आता आपण यामध्ये ड्रायफ्रूटची भरडही घातली आहे ना म्हणून मी फक्त मनुका यावर लावलेले आहेत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही काजू किंवा बदामही लावू शकता. आता बघा आपण जसजसे लाडू वळतो ना तसं याला किती छान तूप सुटतं आहे आणि अगदी छान अशी शाईन आलेली आहे. हे तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं ज्यामुळे तुमचे लाडू असे छान गोलगरगरीत असे राहतात. अजिबात खाली बसतही नाहीत आणि ड्रायही होत नाहीत. तुम्ही बघताय एवढ्या प्रमाणामध्ये ना साधारण 22 लाडू आपले झालेले आहेत. तुम्हीही नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.